हॅलो एव्हरीवन. आजचा विषय जो आहे तो रिलेटेड आहे, जो बरेच प्रश्न मला आलेले आहेत पर्सनल चॅटवर, त्याच्यावर आहे. आणि त्याचं उत्तर कंबाईनली मी देते इकडे, आणि त्याचं उत्तर कंबाईनच आहे देण्यासारखं. प्रत्येक व्यक्ती जर जेव्हा येते क्लायंट म्हणून माझ्याकडे, तेव्हा त्याची उत्तरं डेप्थमध्ये जाऊन मला त्यांना उत्तरं देते मी. पण हे जे एक उत्तर आहे, जे आपण आपलं जे एक पॅरामीटर ठरवतो की आपल्याला त्या बरं प्रश्न सांगते. तर प्रश्न असे आहेत, काही लोक अशी विचारतात की काही व्यक्ती माझ्या आयुष्यात ज्या आहेत त्या माझ्यासाठी अप्रोप्रिएट आहेत का, किंवा एखादी व्यक्ती असेल तर, किंवा या व्यक्तीबरोबर मी सॉरी मी रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊ शकते का, किंवा जाऊ शकतो का, अशा टाईपचेच प्रश्न असतात. किंवा ही व्यक्ती माझ्यासाठी ऑल टुगेदर ओके आहे का, म्हणजे मी काय करू, मला दुखवायचं नाही आहे पण मी या व्यक्तीबरोबर राहू का. तर अशा टाईपचे काही प्रश्न येतात आणि त्यांनी थोडंफार एक्सप्लेन केलेलं असतं हे प्रश्न त्यांच्या मनात का आले. तर अनुभवाने येतात हे प्रश्न, स्वाभाविकच आहे. तर माझं उत्तर एक कॉमन असेल की चेक योरसेल्फ वेदर दॅट पर्सन इज इन्स्पायरिंग यू ऑर एक्सपायरिंग यू. हे अगदी सोपं आणि साधं उत्तर आहे माझ्याकडनं. त्याचं कारण असं आहे, लेट मी एक्सप्लेन यू. तर इन्स्पायरिंग यासाठी की त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं नेहमी तुम्हाला इन्स्पायरिंग फील होतं. इन्स्पिरेशनल असतं स्पीच त्यांचं, किंवा इन्स्पिरेशनल अनुभव असतात त्यांचे. ते कायम फ्लोमध्ये असतात, पॉझिटिव्ह फ्लोमध्ये असतात. मागे काय गेलं हे ते अनुभव म्हणून घेतात, एक्सपिरियन्स म्हणून घेतात. ते विक्टिम मोडमध्ये जात नाहीत आणि ते फ्लोमध्ये राहतात, करत राहतात. मागच्या गोष्टींनी ते अनुभव, त्याचा उपयोग करून पुढे जाण्याचा त्यांचा पॉझिटिव्हली प्रयत्न असतो. न की दोष देत ब्लेम गेम ते खेळत नाहीत, पण त्याच्यातनं छानपैकी एक मॉरल घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. सो त्या व्यक्ती तुमच्यासाठी इन्स्पायरिंग ठरू शकतात. आणि एक्सपायरिंग म्हणजे तुम्हाला तुमची एनर्जी लिटरली ड्रेन होते त्या व्यक्तीशी बोलल्यावर. कारण ते जे काही अनुभव सांगत असतात ते सतत स्वतः विक्टीम मोडमध्ये आहेत, आणि कसं जगाने त्यांना छळलेलं आहे, दुःख दिलेलं आहे, त्यांना रडवलेलं आहे, याच गोष्टी फक्त आणि फक्त आणि फक्त तेवढ्याचवर कॉन्सन्ट्रेशन असतं. तरी मी कसा बसा उभी राहिले आणि तरीही लोक मला असंच करतात तसंच, म्हणजे त्यांचं सतत. आणि मी इतकं केलं आणि मी इतके कष्ट केले. म्हणजे थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाच्या तोंडातनं या गोष्टी येतात. पण त्या गोष्टीमधनं आपल्याला एक गोष्ट नक्की कळू शकते की आपली ड्रेन जर होत असेल एनर्जी, आणि ऐकताना सतत असं वाटत असेल की या व्यक्तीचा किती सेल्फ, म्हणजे तो असं स्वकेंद्री असतो की मला लोकांनी सगळं कसं केलं तरी मी कसं उभा राहिलो किंवा उभी राहिले, आणि मी किती लोकांसाठी तरीही करत राहणार आहे, करते आहे मी किंवा करतो आहे. तर सतत तो फोकस असतो सांगण्याचा, आणि तिथे कुठेही इन्स्पायरिंग फील होत नाही, एक्सपायरिंग फील होतं रादर. आणि तुम्हाला त्या गर्तेत जाण्याची इच्छा नसते. त्या व्यक्तीशी फार काळ तुम्ही बोलू शकत नाही, आणि जर अगदी पाला पडलाच त्याच्याशी आणि बोलावं लागलंच, बसावं लागलंच, तर तुम्हाला ते असह्य होतं आणि असं वाटतं की पुढल्या वेळेला या व्यक्तीशी खरंच भेट होऊ नये, आणि झाली तरी एवढ्या वेळ तर अजिबात वेळ घालवण्याची वेळ येऊ नये. कारण खरंच खूप त्रास होतो. तुम्ही कुठेतरी त्या एका मोडमध्ये जाता, तुम्ही असं फील करता की खरंचच खूप 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 ड्रेन होती आहे तुमची एनर्जी, आणि तुम्ही लो फील करता त्या व्यक्तीच्या सहवासात. तर अगदी साधा भेटण्याचीही गरज नाही, साधा कॉल जरी झाला, नॉर्मल व्हिडिओ कॉलसुद्धा सोडा, की नुसतं व्हॉईस कॉल जरी झाला तरी तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटत नाही. एका कामाव्यतिरिक्त काही असेल तरच बोलावं, त्याच्या व्यतिरिक्त या व्यक्तीशी बोलू नये असं वाटतं. तर एकमेव ही गोष्ट मी सांगेन की ही जर तुम्ही चेक केली तर तुमचं आयुष्य सोपं जाईल. मग तुम्हाला ती व्यक्ती अप्रोप्रिएट वाटते आहे, नाही वाटते आहे, योग्य वाटते, अयोग्य वाटते, मग तुम्ही तुमचं ठरवायचं. पण माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की वाईट कोणी नसतं. त्या व्यक्तीचं अपब्रिंगिंग आहे, त्यांचे माइंडसेट्स आहेत, त्याच्यावर सगळ्या गोष्टी, म्हणजे वागणं, बोलणं, याच्यातनं तुम्हाला थोड्या वेळातच कळून जातं की इन्स्पायरिंग आहे का एक्सपायरिंग आहे आपल्यासाठी ही व्यक्ती. वाईट आपण ठरवू शकत नाही कोणाला. बेसिकली आपल्याला जज करायचंच नाही आहे. जी व्यक्ती तुमच्यासाठी एक्सपायरिंग ठरते ती एखाद्यासाठी इन्स्पायरिंग ठरू शकते, नाही का. सो आपण जज करायचंच नाही आहे. हा सगळ्यात मूळ बेसिक
रूल आहे. कारण आपण जेव्हा जजमेंटल मोडमध्ये जातो तेव्हा आपण खरंच निगेटिव्हिटीकडे जातो. सो एक बॅलन्स करायचं आहे आपल्याला. आपल्यासाठी एखादी व्यक्ती इन्स्पायरिंग असेल तर दुसऱ्यासाठी एक्सपायरिंग असू शकते, आणि एखादी व्यक्ती आपल्यासाठी एक्सपायरिंग असू शकते, तो कुणासाठी तरी इन्स्पायरिंग असू शकते. तर मला असं वाटतं वाईट चांगलं याच्या घोळात पडण्यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य अयोग्य आहे आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते तुमच्यासाठी अप्रोप्रिएट आहे. सो गो अहेड विथ दॅट ओनली, ओके, विदाउट जजमेंट. तर एवढंच सांगायचं होतं. सो हे कंबाईन आन्सर होतं माझं सगळ्यांसाठी. ज्या लोकांनी मला याच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्या लोकांसाठी सगळ्यांसाठी हे कंबाईन आन्सर आहे, आणि हे सगळ्यांसाठीच आपल्यासाठी उपयोगाचं आन्सर आहे. कारण आपल्याला कुठेतरी असं वाटत असतं की दुखवायचं तर नाही आहे. मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला खरंचच दुखवून पुढे जायची इच्छाही नसते. सो हे खूप सोपं आन्सर आहे की आपण ठरवू शकतो, आणि आपल्यासाठी जर ती व्यक्ती अप्रोप्रिएट आपल्याला वाटत नसेल, योग्य वाटत नसेल, तर आपण थोडंसं डिस्टन्स ठेवू शकतो आणि हळूहळू ते डिस्टन्स क्रिएट करू शकतो. जास्तीत जास्त ठेवता येईल न दुखावता. तर या गोष्टी आपण सहजपणे करू शकतो. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. आणि कोणालाही काहीही पर्सनल प्रश्न असतील तर माझा फर्स्ट कॉल जो असतो क्लॅरिटी कॉल, तो 60 मिनिट्सचा असतो आणि तो फ्री असतो. त्याच्यानंतर आपल्याला सेशन्स घ्यायचे आहेत की नाही तुम्ही ठरवायचं ॲज अ क्लायंट. आणि येस, यू कॅन पिंग मी फॉर अन अपॉइंटमेंट. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. होप तुम्हाला सगळ्यांना याचा उपयोग होईल.